मराठी भाषा दिनानिमित्ताने विधिमंडळात आज विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणात मराठी विषयाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिलाय। आपली भाषा 4 ते 5 किलोमीटरवर बदलत असते, त्यात मी विदर्भातला, त्यामुळे आपल्या भाषेत काही ठराविक शब्द येत होते, त्यामुळे पुण्यात आपला बहिष्कार टाकला जाईल असं वाटलं होतं। अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषेविषयीच्या आठवणी जागवल्या। आपली ही भाषा महाराष्ट्रातल्या दर 5-7 किलोमीटरवर कशी बदलते आणि माझ्यासारखा विदर्भातला माणूस मुंबईला आल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये फार आम्हाला अडचणी होत्या, कारण शब्दाला काबे साल्या असं अतिशय सांस्कृतिक मराठी मी बोलायचो। पण इथे आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ही संस्कृती मुंबईला काही पटण्यासारखी नाही आहे आणि पुण्यात तर मला त्या ठिकाणी बहिष्कृतच केलं जाईल। त्यामुळे मी आपलं हळूहळू थोडंसं स्वतःला म्हणजे चांगलं मराठी कसं बोलता येईल याच्याकडे मी नेलं। पण प्रत्येक भागातल्या मराठीचा आपला एक गोडवा आहे, तो गोडवा आपल्याला कायमच ठेवायचा आहे। जगामध्ये इंग्रजी सगळ्यात मोठी भाषा आहे, कारण राज्यकर्त्यांची भाषा होती। राज्यकर्त्यांची भाषा ही जगाची भाषा होते आणि म्हणून आपणही आपल्या भाषेला ज्ञानभाषेमध्ये रूपांतरित करून कशा पद्धतीनं आपल्याला मराठीला पुढे नेता येईल, मराठीत शिकलेल्या जो व्यक्ती आहे, मराठी बोलणारा जो व्यक्ती आहे, याला मराठीमुळे प्रगती करता येते, अशा प्रकारचा भाव हा ज्यावेळी आपण जागृत करू त्याचवेळी मला असं वाटतं की भविष्यातली जी मराठी आहे त्याच्याकरता एक अतिशय मोकळी वाट आपण तयार करून देऊ। अभिजात मराठी भाषेचा दर्जा वगैरे तुम्ही दिलात, त्याचा फायदा काय? आजही महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही व्यापार उद्योगाची भाषा झालेली नाही। आजही व्यापार उद्योगाची भाषा ही गुजरातची आणि अडाणीची आणि अंबानीचीच आहे। ती जोपर्यंत पाटील, भोसले, कुलकर्णी, बरं का, म्हात्रे, राऊत यांची भाषा होत नाही, तोपर्यंत मराठी भाषेची घोडदौड आणि मराठी माणसाची घोडदौड होणार नाही। राजकारणात आणि प्रशासनामध्ये मराठी भाषा राहिली पाहिजे, तर मराठी माणसांचा मराठी माणूस उद्योग व्यवसायात टिकेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।